भगवान विष्णूंच्या 10 प्रमुख अवतारांपैकी 6वा अवतार म्हणजे भगवान परशुराम, जे त्यांच्या हातातल्या परशुसाठी म्हणजे कुऱ्हाडीसाठी आणि त्यांच्या क्रोधित स्वभावासाठी ओळखले जातात. तर भगवान परशुरामांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला होता. तर त्यांची एक छोटीशी कथा मी सांगते की त्यांनी आपली आई म्हणजे साक्षात माता रेणुकेचा वध का केला होता. तर बघा, एकदा परशुरामांची आई रेणुका स्नान करून आश्रमाकडे यायला निघाली होती. तेव्हाच तिथे राजा चित्ररथ सुद्धा स्नान करत होते. राजाला बघून रेणुका मातेच्या मनात वाईट विचार निर्माण झाले आणि त्याच अवस्थेमध्ये ती आश्रमात आली. जमदग्नी म्हणजेच परशुरामांचे वडील आणि रेणुका मातेचे पती यांनी तिला पाहून तिच्या मनातले विचार जाणले आणि आपल्या मुलांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. परंतु कुणीही त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही. शेवटी परशुरामांनी काहीही विचार न करता आपल्या फरशाने आपल्याच आईचे म्हणजे रेणुका मातेचे शिर उडवले. हे बघून मुनी जमदग्नी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वरदान मागायला सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या आईला परत जिवंत करण्याचा आणि त्यांना त्या गोष्टीची आठवण न राहण्याचे वरदान मागितले. तर अशी होती ही रेणुका मातेच्या वधाची कथा, ज्या रेणुका मातेचा वध तिच्याच पुत्राने म्हणजे परशुरामांनी केला होता आणि हीच रेणुका माता पुढे यल्लम्मा माता म्हणून प्रसिद्ध झाली. मंडळी, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.